आता आपण पाहूयात उदाहरण क्रमांक 13 एक्झाम्पल नंबर 13. एक्झाम्पल नंबर 13 असं आहे बघा. इन फिगर लाईन PR टचेस द सर्कल ऍट पॉइंट Q. म्हणजे या आकृतीमध्ये ही जी लाईन PR आहे म्हणजे रेषा PR आहे ती ह्या सर्कलला Q पॉइंट मध्ये टच करते, स्पर्श करत आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द फिगर. तर तुम्हाला आकृतीच्या सहाय्याने खाली प्रश्नांची उत्तरं द्यायची. पहिला प्रश्न आहे की व्हॉट इज द सम ऑफ अँगल TAQ अँड अँगल TSQ. अँगल TAQ आणि अँगल TSQ चा सम किती. तर बघा TAQ म्हणजे हा अँगल झाला, TSQ म्हणजे हा अँगल झाला. मग ह्या अँगलचा सम किती. तर साहजिक आहे ATSQ हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे, चक्रीय चौकोन आहे आणि चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. अपोजिट अँगल्स ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे या दोघांची बेस किती असणार आहे 180 डिग्रीज. सॉरी हा राईट 180 डिग्रीज. कारण काय लिहायचं तर क्वाड्रिलॅटरल ATSQ इज सायकलिक. इथे आपण वन आकडा घालूया. क्वाड्रिलॅटरल ATSQ इज सायकलिक. देअरफॉर अँगल TAQ प्लस अँगल TSQ इज इक्वल टू 180 डिग्रीज बिकॉज अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक quadrilateral आर सप्लिमेंटरी. म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात म्हणून कोण TAQ आणि TSQ यांची बेस किती असणार आहे 180 अंश. हे झालं, हे कळालं. त्यांनी पुढे विचारलंय की अँगल AQP म्हणजे हा अँगल हा कोण. अँगल AQP शी कॉन्ग्रुअंट एकरूप कोणते अँगल असतील तर AQP शी एकतर कॉन्ग्रुअंट हा अँगल असणार आहे म्हणजे हा याच्याशी एकरूप हा होईल. हा का होईल अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट एकांतर वर्तुळखंडातले कोण. म्हणजे इथे आपण शकतो अँगल ASQ आणि इकडे पण. आता हा जो ASQ आहे ASQ ने AQ ला इंटरसेप्ट केलेलं आहे तसंच ATQ ने पण AQ लाच इंटरसेप्ट केले. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल पण कॉन्ग्रुअंट असणार त्याच्यामुळे हा आणि हा पण कॉन्ग्रुअंट होतील. रिझन त्याच येईल अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट एकांतर वर्तुळखंडातील कोण म्हणजे इथे येणार ATQ. दोघांना रिझन एकच अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट एकांतर वर्तुळखंडातील कोण ह्याचं कारण येईल. ओके, हा दुसराचं उत्तर. तिसरा आहे अँगल QTS शी कॉन्ग्रुअंट कोणते. असाच विचार करायचा पुन्हा आपल्याला. QTS म्हणजे हा अँगल होतो QTS. मग QTS शी कॉन्ग्रुअंट कोणता असेल QAS म्हणजे हा अँगल असेल बिकॉज these are the angles inscribed in the same arc. Angles inscribed in the same arc म्हणजे इथे काय होणार अँगल QAS. Reason angles inscribed in the same arc. तुम्ही ते लिहू शकता की एकाच कंसात अंतर्लिखित कोण. आणखी कोणाशी कॉन्ग्रुएंट होईल तर अँगल SQR शी याच्याशी पण कॉन्ग्रुएंट होईल. अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट SQR इकडे येईल अँगल SQR. रिझन येईल अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट म्हणजे एकांतर वर्तुळखंडातील कोण. जे इथे आपण लिहिलं तेच तिथे कारण येईल. तर हे होतं तिसरा प्रश्न. अजून चौथा प्रश्न पण आहे त्यांच्या याच्यात. चौथा आहे, पाचवा पण आहे. चौथा असा आहे की अँगल TAS म्हणजे हा अँगल आहे. याचं माप जर 65 डिग्री असेल, याचं माप TASचं माप जर 65 डिग्री असेल तर अँगल TQS ह्या अँगलचं मेजरमेंट किती. तर साहजिक आहे जर TAS 65 डिग्री असेल तर TQS पण 65 असेल. रिझन हे येणार अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. मग इथं लिहायचं इफ अँगल TAS is equal to 65 degrees then
अँगल TQS इज इक्वल टू 65 डिग्रीज. रिझन हेच येणार, अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. एकाच कंसात अंतर्लिखित कोन, हे तुम्ही लिहू शकता. यातच त्यांनी आणखीन एक विचारलंय, त्यांनी विचारलंय आर्क TS. आर्क TS चं मेजरमेंट किती? तर TS चं जे मेजरमेंट आहे ते 65 च्या डबल असणार. आपण शिकलोय हे इंटरसेप्टेड आर्कचं मेजरमेंट इन्स्क्राइब्ड अँगलच्या मेजरमेंटच्या डबल असतं. म्हणजे आर्क TS इज इक्वल टू 2 इंटू अँगल TAS, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. म्हणजे आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार. आणि मग 2 इंटू 65 दॅट इक्वल्स टू 130 डिग्रीज. ठीक आहे. सो आर्क TS पण काढला. त्यानंतर पाचवा प्रश्न त्यांनी विचारलाय आपल्याला की अँगल AQP 45 डिग्रीज आहे. AQP बघा आता, AQP म्हणजे हा जो अँगल आहे हा 45 डिग्री आहे, 45 अंश आहे. अँगल SQR म्हणजे हा जो अँगल आहे हा आहे 58 डिग्रीज, 58 अंश. आपल्याला काढायचा अँगल ATS. आपल्याला ह्या अँगलचं मेजरमेंट काढायचं. मग ह्या अँगलचं कसं काढणार आपण? तर साहजिक आहे ह्या अँगलचं मेजरमेंट ह्या दोघांच्या बेरजे एवढं असेल. का असेल? कारण हा जो अँगल आहे हा ह्याचा अपोजिट अँगल आहे. म्हणजे ह्या दोघांची बेरीज 180 असणार आहे. आणि ह्याचं माप 180 मधून ह्या दोघांचं माप वजा करून जेवढं येईल तेवढं असणार आहे. कारण हे लिनियर पेअर. म्हणजेच तुम्हाला ह्या अँगलचं मेजरमेंट काढायचं असेल तर तुम्हाला ह्या दोन अँगलच्या मेजरमेंटची सम करावं लागेल. म्हणजे तुम्ही काय लिहिणार इथे? तर अँगल ATS इज इक्वल टू अँगल AQP प्लस अँगल SQR. आणि मग AQP किती आहे? 45 डिग्रीज किंवा 45 या फक्त, प्लस 58. आणि बेरीज करा. 8 आणि 5 13, हातचा गेला 1, 5 आणि 1 6 आणि 4 10, 103 डिग्रीज. म्हणजे अँगल ATS किती आला? 103 डिग्रीज. सो अशा पद्धतीने आपण अँगल ATSचं मेजरमेंट काढलेलं आहे. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 13. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 14. सो आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 14. इन फिगर 3.92 O इज अ सेंटर ऑफ द सर्कल. O हा सर्कल आहे सेंटरचा. कॉड PQ कॉन्ग्युरंट कॉड RS. जीवा PQ आणि जीवा RS या दोन जीवा एकरूप आहेत. मग ह्या जीवा एकरूप असतील तर त्यांच्याशी संबंधित जे आर्क आहेत त्यांचे करस्पॉन्डिंग जे आर्क्स आहेत, कंस आहेत, ते पण एकरूप असतील. म्हणजेच PQ आणि RS. अँगल POR चं मेजरमेंट आहे 70 डिग्रीज. आर्क RS जो आहे, कंस RS, त्याचं मेजरमेंट आहे 80 डिग्रीज. तर आपल्याला सगळ्यात पहिले काढायचं मेजर आर्क PR चं मेजरमेंट काढायचंय. तर हा सेंट्रल अँगल 70 म्हणजे मेजर आर्क PR पण 70 असणार आहे. मग इथे लिहायचं मेजर आर्क PR इज इक्वल टू मेजर अँगल POR. रिझन लिहायचं बाय द प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल अँगल, म्हणजे केंद्रीय कोनाच्या गुणधर्मानुसार. पण POR चं मेजरमेंट किती आहे? 70 अंश, 70 डिग्रीज. देअरफॉर मेजर आर्क PR इज इक्वल टू 70 डिग्रीज. म्हणजे PR ह्या कंसाचं माप किती आलं? 70 अंश. तर अशा प्रकारे आपण मेजर आर्क PR काढला. आता आपल्याला काढायचा आहे मेजर आर्क QS काढायचा आहे. मग हा 80 आहे, हा 70 डिग्रीज आहे, हा पण 80 असेल. मगाशी आपण बोललो की कॉड PQ आणि कॉड RS कॉन्ग्युरंट आहे, ते लिहावं लागेल आपल्याला ते, किंवा आपण हे इथेच लिहूयात, जागा आहे थोडी. तर कॉड PQ कॉन्ग्युरंट कॉड RS गिवन पक्षात दिलंय आपल्याला हे. देअरफॉर
आर्क PQ कॉन्ग्रुएंट आर्क RS. ठीक आहे, हा तुम्ही रिझल्ट लिहू शकता. आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स म्हणजे एकरूप जीवांशी संबंधित कंस, हे तुम्ही इथे कारण लिहू शकता. आणि मग थोडंसं आपण इथेच ऍडजस्ट करूया इथे पुढे. देअरफॉर मेजर आर्क PQ is equal to major arc RS is equal to 80 degrees. कारण त्यांनी आपल्याला हे 80 दिलेले ऑलरेडी RS, मग जेवढी RS तेवढीच PQ, मग हे 80 तर हे पण 80. म्हणजे आपल्याला आता QS काढणं सोपं जाईल. मग आपण असं लिहूयात, मेजर आर्क QS is equal to 360 degrees मायनस कंसात लिहूयात मेजर आर्क RS प्लस मेजर आर्क PR प्लस मेजर आर्क PQ. आणि मग आता किमती घालूया. 360 डिग्रीज मायनस 80 अधिक 70 अधिक 80 म्हणजेच 360 मायनस किती होती, 80 आणि 80 160, 160 आणि 70 230, 230 डिग्री होती. आणि मग दॅट इक्वल्स टू 130 डिग्रीज. म्हणजे 360 मधून 230 वजा केले किती उरली, 130 अंश. म्हणजे हा जो QS आहे, QS आर्क, त्याचं मेजरमेंट आलेलं आहे 130 डिग्रीज. आता आपल्याला काढायचं आहे मेजर आर्क QS आर्क. तर हे तर एकदम सोपं आहे. QS आर्कचं कसं काढणार, तर QS प्लस SR. सो मेजर आर्क QS आर्क is equal to मेजर आर्क QS प्लस मेजर आर्क RS. म्हणजेच 130 प्लस 80, कारण हा 80 आहे. मग 130 प्लस 80 किती होतात, 0 अधिक 0 0, 8 आणि 3 11, हातचा गेला 1, 210 डिग्रीज. म्हणजे मेजर आर्क QS आलेला आहे 210 डिग्रीज. सो अशा प्रकारे आपण आपल्याला ज्या ज्या आर्कची किंवा अँगल्सचे मेजरमेंट काढायचे होते ते आपण काढलेले आहे. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 14. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 15 आणि 16.